नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण फार्मर आय डी कार्ड तयार केलेलं असेल, फार्मर आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि जर का आपलं फार्मर आय डी कार्ड अप्रूव्हल देखील झालेलं असेल तर हे फार्मर आय डी कार्ड आपण नेमकं डाउनलोड कशा पद्धतीने करायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। सर्वात महत्त्वाचं तर फार्मर आय डी कार्ड आपण डाउनलोड करू शकतो का ही जी शंका लोकांच्या मनामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये चालू आहे त्याविषयी देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती बघणार आहोत। त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ॲग्रीस्टेक जी काही वेबसाईट आहे तर ते ॲग्रीस्टेकच्या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती येतात। ही संपूर्ण प्रोसेस तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने देखील करू शकतात। मोबाईलच्या सहाय्याने आरामात तुम्ही तुमचं कार्ड डाउनलोड होतं की नाही हे चेक करू शकतात। आता या ठिकाणी या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, डॅशबोर्ड, त्याच्यानंतर स्टेटस आणि लॉग इन विथ CSC। तर या ठिकाणी तुम्ही 2 नंबरचं जे काही ऑप्शन आहे चेक स्टेटस, तर त्या चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर जर समजा तुमच्याजवळ एनरोलमेंट नंबर असेल, म्हणजे जर रजिस्ट्रेशन करताना जो नंबर तुम्हाला मिळालेला असेल तो नंबर जर तुमच्याजवळ असेल तर या ठिकाणी एनरोलमेंट नंबर टाकून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकतात। आणि जर समजा तुमच्याजवळ तो नंबर नसेल तर तुम्ही आधार नंबरवरती क्लिक करायचं आहे, तुमचा आधार नंबर टाकायचा आणि चेक या बटनवरती क्लिक करायचं आहे। अतिशय सोपी प्रोसेस आहे। ज्यावेळी तुम्ही चेक या बटनवरती क्लिक करतात त्यावेळेस तुमचं जर कार्ड अप्रूव्हल झालेलं असेल तर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं मेसेज येतो। त्याच्यामध्ये सेंट्रल ID तुमचा जनरेट झालेला असेल, त्याच्याखाली तुमचं जे काही स्टेटस असेल तर ते अप्रूव्हल दाखवत असेल। आता हा जो काही सेंट्रल ID असतो हाच तुमचा फार्मर ID असतो। सद्यस्थितीमध्ये कोणत्याही स्वरूपात आपल्याला फार्मर ID कार्ड हे डाउनलोड करता येत नाही। भविष्यात शक्यतो जर समजा फार्मर आय डी कार्ड आलं तर ते डाउनलोड आपल्याला करता येईल, किंवा जर समजा फार्मर आय डी कार्ड जर नसेल, फक्त जर हा नंबरच मेन असेल तर तुम्ही हा नंबर सेव्ह करून ठेवायचा आहे। तसेच मित्रांनो, भविष्यात जर समजा तुम्हाला शेतकरी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ हा फार्मर आय डी कार्ड नंबर असणं गरजेचं असणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर अवश्य करा। तसेच आमच्या ASP मराठी कॉर्नरला सबस्क्राईब देखील करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला। धन्यवाद मित्रांनो।